प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या म्हणजे 23 ऑक्टोबरच्या रिव्ह्यूमध्ये छान दाखवलंय त्यांनी. खरं तर बयो आता खूप मस्त दाखवतात प्रेक्षकांनो. दिवसेंदिवस स्टोरी खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. तर आता सुरुवातीला आपण बघतोय बयो त्या लिमलेटच्या गोळ्या बघून खूप इमोशनल होते आणि रडायला लागते. विशालने तिला काल आणलेल्या असतात ना त्या गोळ्या, म्हणजे इराला आणलेल्या असतात, पण आता इरा तिला देते. असो, तर आता इकडे शुभंकरांनी त्या आजीचे रिपोर्ट्स वगैरे बघितलेत. एव्हरीथिंग इज नॉर्मल. मग आता ते म्हणतात की आजी, तुम्हाला आता डिस्चार्ज मिळणार आहे आज. तुम्ही आता आराम करा, मग रिकवर व्हाल तुम्ही. बयो म्हणते, आजी ऐकलत का, तुम्हाला डिस्चार्ज देणार आहे. पण आता या आजी बयोला काहीतरी सांगत असतात. बयो म्हणत असते, तुम्हाला घरी पाठवणार आहेत. आता ह्या आजी म्हणतात, नको, घरी नका पाठवू मला, असं त्या हळूहळू बोलत असतात. बयो म्हणते, काय झालं आजी, सगळेजण खुश होतात घरी जायचं म्हणल्यावर, तुम्ही काय एवढे नाराज झाल्यात. आता या आजीनं सांगायचंय त्यांच्या सुनेबद्दल. बयो त्यांना विचारत असते, काय झालं आजी, काही प्रॉब्लेम आहे का. शुभंकर पण विचारतात, काय झालं आजी, काही अडचण आहे का तुम्हाला. आता या आजी सांगणार त्यांच्या सुनेबद्दल, तेवढ्यात ती सून लगेच येते बरं का तिथे, आणि अशी डोळे वटारून पाहायला लागते त्यांच्याकडे. आणि बयोच्या ते लक्षात येतं. आता ती लगेच समोर येते आणि म्हणते, बरं झालं माझ्या सासूबाई लवकर बऱ्या झाल्या. मी माझ्या सासूंची आता चांगली सेवा करेल ना घरी गेल्यावर. आई, देवाने प्रार्थना ऐकली बघा, असं गोड गोड बोलते त्या सासूशी. पण आता त्या आजी मात्र या सुनेला घाबरत असतात. मग आता ती डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर, यांचं पथ्यपाणी औषध सगळं सांगा हा मला, मी करेल त्यांचं सगळं. आजी तिच्याकडे बघून घाबरताय हे बयोला कळतं. आणि आता आजी त्या सुनेला बघतात ना, तेव्हा ती सून त्यांना लगेच जवळ काय घेते, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला बरं वाटेल वगैरे वगैरे अशी खोटी माया दाखवते. आणि त्या आजींना ते असह्य होतंय हे बयोला समजतं. खरं तर न समजण्या इतकं काही लहान गोष्ट नाहीये. असो, आता ती म्हणत असते की आई, काळजी नका करू, सगळं छान होईल, म्हणजे तुमची काळजी घेईल मी घरी गेल्यावर वगैरे वगैरे. आता इरा जरा रोमॅन्टिक होऊन विशालकडे बघत असते आणि विशाल कामात असतो. आता विशालचं लक्ष जातं तिच्याकडे, तेव्हा इरा पटकन त्याचा हात धरते. ती खूप रोमॅन्टिक झालेली असते. आता विशाल म्हणतो, इरा, अगं इरा, असं काय करतेस, कोणी बघेल ना. पण आता इरा आता त्याला जवळ घेत म्हणते, विशाल, मला वाटलं नव्हतं रे इतकं प्रेम करशील माझ्यावर. कधी हसतो, कधी चिडतो, प्रेमात पाडतोस रे मला. मला खूप आवडतोस तू विशाल. म्हणजे मी अगदी तुझ्यासारखीच आहे, मूडी आणि अनप्रेडिक्टेबल, आणि आपण मेड फॉर इच अदर आहोत रे, असं मला वाटत राहतं नेहमी. याचमुळे बघा प्रेक्षकांनो, ही इरा गुंतत चालली आहे विशालमध्ये. आता इरा म्हणत असते की खरंच मी तुला जे सांगते ना ते मनापासून सांगते. काय आहे ना विशाल, आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीचा मी एवढा विचार नाही केला रे, माझ्याबद्दल नाही, कोणाबद्दलच नाही, पण आता फक्त तुझ्यामुळे मी आपल्याबद्दल, माझ्याबद्दल आणि इतका विचार करू लागले मी आपल्या दोघांचा, आपल्याबद्दल. तर आता ही म्हणत असते त्याला, तू माझं सगळं जग आहेस. आता हा विचार करतो विशाल की इराला सांगायला हवं की माझं सर्वस्व सरस्वतीच आहे. आता तो तिला सांगत असतो की इरा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, आणि तेवढ्यात त्याचा फोन वाजतो आणि आता तो शुभंकरांचा फोन आहे म्हणून बोलत बोलत बाहेर जातो. असो, म्हणजे यावेळी सुद्धा सांगायचं राहूनच गेलंय. आता ही इरा मनात विचार करते, विशाल, तू नाही सांगितलंस ना तरी तुझ्या मनातलं सगळं कळतं मला, माझ्यावर किती प्रेम करतोस रे, या गोष्टीची मला जाणीव आहे. असो, तर आता इकडे बयो, आरव, ही हेतल, अंकिता सगळे भेटलेत एका पायरीवरती. बयो तिच्या मनातली शंका सांगत असते या सगळ्यांना. मला असं वाटतं त्या आजीनं काहीतरी संकटात आहेत. म्हणजे बघा ना, त्या पडल्या, त्या कशा पडल्या, म्हणजे एखादा माणूस जेव्हा पडतं तेव्हा त्याचं हाड वगैरे थोडंफार फ्रॅक्चर होतं ना, म्हणजे या आजींना वेगळाच मार बसलाय. आता या हेतल, अंकिता विचारतात, म्हणजे नेमकं काय वाटतंय तुला. बयो म्हणते, त्यांचं वय किती आहे, त्या पडल्या आणि त्यांच्या हाडाला काहीच झालं नाही, असं कसं होईल. आता अंकिता म्हणते, अगं कसं काय हे सगळं. बयो म्हणते, हे बघ आपण कसं पडतो उंचावरनं. आता बयो यांना प्रात्यक्षिक दाखवते करून, आपण हातमध्ये आणतो किंवा आपण असं धरतो, आपलं डोकं सांभाळतो, असं ती प्रात्यक्षिक करून दाखवत असते. तेवढ्या तिथे विशाल येतो आणि ही बयो त्याच्या मिठीत जाते अगदी पटकन, अलगदपणे. मग आता आरव सगळेच जण या बयोकडे बघतात आणि त्यांना हे थोडंसं वियर्ड वाटतं. आता बयोला पण जरा कानकोंड होतं. पण आता विशाल म्हणतो, अगं सरस्वती, जरा सांभाळून, पडली असतीस ना तू. पण काय ग,
काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं इथे? मग आता बयो त्याला सांगते, की "काय ना विशाल सर, म्हणजे मला असं वाटतंय, की त्या आजी काहीतरी अडचणीत आहेत." मग आता आरव सांगतो, की बयो तिचा मुद्दा मांडतीये. तिला असं वाटतंय, की आजी पडल्यात, काहीतरी म्हणजे वेगळ्या अँगलने त्या पडल्यात, काहीतरी अडचणीत आहे त्या वगैरे, वगैरे. आरव सांगतो, की असं बयोला वाटतंय, की इंटेन्शनली त्यांना कोणीतरी धक्का मारलाय. असो, तर आता विशाल म्हणतो, "तू किती विचार करतेस सरस्वती सगळ्यांचा?" आरव म्हणतो, "मग आता काय करायचंय आपण?" आता बयो म्हणते, "हे बघ दादा, आपल्याला लाईफलाईन रक्षक असं नाव मिळालेलं आहे. त्यामुळे पेशंटची रक्षा करणं हे आपलं कर्तव्य आहे. फक्त हॉस्पिटलमध्येच नाही, तर हॉस्पिटलच्या बाहेर सुद्धा. त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. आपण सगळ्यात आधी त्या आजींचा पत्ता शोधूया आणि तेही लवकरात लवकर." आता लगेच बयोने रिसेप्शनिस्टकडून त्या आजींचा पत्ता सुद्धा घेतलाय. आरव आणि बयो दोघं जण त्या पत्त्यावर निघतात सुद्धा. आणि बयोची जी शंका असते ना, ती अगदी 100% खरी ठरली आहे प्रेक्षकांनो. ती जेव्हा त्या आजींचं घर गाठते, तेव्हा तिला लक्षात येतं, की आजींना खूप त्रास आहे. आता एवढ्या दवाखान्यातनं त्या परत आल्या, तरीसुद्धा त्यांना घराची झाडझूड करावी लागते. आता हे रस्त्याने ती विचारपूस करत करत यांचा घराचा पत्ता विचारत विचारत तिथे पोहोचली आहे. आता बयो जेव्हा आजीला असं काम करताना बघते आल्या आल्या, तेव्हा तिच्यामध्ये खूप म्हणजे तिला एकदम धस्स झालंय, की अरे देवा, आजींना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतायत. बयो आणि आरव दोघेही जण आजीकडे बघतच असतात. आजींच्या डोक्याला लागलेलं असतं, त्यामुळे त्या सारख्या डोक्याला हात लावत असतात. या आजीची सून खूपच कजाक दाखवलेली आहे त्यांनी. आता ती त्या आजींना म्हणते, "ओ तुम्ही", म्हणजे ती आधी फोनवर बोलत असते तिच्या मैत्रिणीशी. तिच्या मैत्रिणीला म्हणते, "आमच्या घरी मोलकरीण नाहीये अगं. सगळी कामं मला करावी लागतात. काय करणार? पण तुझ्या विश्वासातली एखादी असेल तर पाठव हं माझ्याकडे." बयोने तिचं ते बोलणं ऐकलंय. आता ती त्या आजींना, म्हणजे तिच्या सासूला म्हणते, "ओ सासूबाई, हे सगळं आवरून ठेवा. मी बाहेरून येईपर्यंत भांडी घासायची आहे, लादी पुसायची आहे." बरेच कामं सांगते त्या आजींना आणि खूपच रूडली आणि उद्धटसारखी बोलते. आता बयो ठरवते, की "बघ आरव दादा, मी तुला सांगत होते ना, माझी शंका खरी ठरली." आरव तिला आयडिया देतो, की त्यांचं मोबाईल रेकॉर्डिंग करून घे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग आता ही बयो ठरवते, की शोध लावायचाच, काहीतरी भानगड आहे म्हणून. आता ती व्हिडिओ शूटिंग बयोने शुभमकरांना दाखवली आहे घरी आणून. बयो आणि आरव दोघेही सांगतात, "काहीतरी गडबड वाटते, आजी किती कामं करतायत बघा ना." शुभमकर म्हणतात, "हो, तुमचं बरोबर आहे, पण आता डॉक्टरसोबत डिटेक्टिव्ह झालात की काय तुम्ही दोघं जण?" बयो म्हणत असते, "कुठेतरी पाणी मुरतंय बाबा." आता शुभमकर म्हणतात, "तुमचं म्हणणं काय आहे?" आता इरा म्हणते, "बाबा, आम्हा सगळ्यांना असं वाटतंय, की त्या पायरीवरून घसरल्यामुळे एवढी दुखापत त्यांना झालेली नाहीये. त्यांना कोणीतरी इंटेन्शनली लोटलंय. हे काहीतरी वेगळं आहे बाबा." बयो म्हणत असते, "तेच आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय." आता शुभमकर म्हणतात, "मला तर एवढाच संशय वाटतोय, की असेल काहीतरी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही कराल ना, ते मर्यादा न सोडता करा. हे बघा मुलांनो, तुम्ही जे करताय ते योग्य करताय, पण जे काही कराल ना, ते जरा व्यवस्थित मर्यादा न ओलांडता करा. काय प्लॅन आहे तुमचा?" आता बयो म्हणते, "बाबा, त्यांच्या घरात ना मोलकरीण नाहीये. आपण ना एक प्लॅन करूया." आता बयोने तो प्लॅन ऐकवलाय या सगळ्यांना, पण आपल्याला तो ऐकवला नाहीये. आता आपल्याला डायरेक्ट त्यांनी दाखवलाच आहे तो प्लॅन. आता बघा प्रेक्षकांनो, शुभमकरांनी ते सगळं ऐकलंय आणि त्यांना या बयोची आयडिया खूप भारी वाटली आहे. तर आता पुढचं सीन त्यांनी डायरेक्ट त्या आजींच्या घरचा दाखवलाय. तर आता हा विशाल पण तिथेच आहे बरं का. या आजी जेवत असतात, पण जेवता जेवता त्यांना एवढा जोरात ठसका लागतो, कारण जेवण जरा तिखट झालेलं असतं वाटतं. आता त्या त्यांच्या मुलाला म्हणतात, "पाणी दे रे बेटा." आता त्यांचा मुलगा पण तिथेच आहे, पण तो मात्र त्याच्या बायकोचा, म्हणजे त्याची बायको सांगेल तसंच ऐकतोय. आता त्या आजी म्हणतात, "पाणी दे रे बेटा." त्यांचा मुलगा म्हणतो, की "मी आणतो आई, पाणी थांब." आता लगेच ती सून ओरडते आणि म्हणते, "काही गरज नाही पाणी द्यायची त्यांना. जेवताना पाणी घेता येत नाही का त्यांना?" आता तो त्या आजीचा मुलगा म्हणतो, की "मी आणतो ना पाणी, तू नको आणूस, राहू दे." पण आता ती सून म्हणते, की "काही गरज नाही त्यांना पाणी वगैरे देण्याची. सांगितलं ना तुला उठू नकोस म्हणून." आता लांबूनच त्यांच्या अंगावर जोरात बाटली फेकते, कसली तरी काचेची, आणि म्हणते, "काय हो, तुम्हाला समजत नाही? जेवताना पाणी घेऊन बसता येत नाही? मोलकरीण पळून गेली आहे. सगळी कामं मला करावी लागतात आणि आता ही कामं पण मीच करायची का? पाय मोडलेत का तुमचे? तुम्हाला पाणी घेता येत नाही का? सगळा वेळ काय तुमची सेवा करण्यातच घालवू का मी? अजून किती कामं बाकी आहेत माझी, ऑफिसची कामं राहिली आहेत वगैरे वगैरे." आता तो मुलगा म्हणतो, की "अगं असं का बोलतेस माझ्या आईला? लागलं ना गं तिला?"
अगं ठसका लागला ग माझ्या आईला. आता ती तिच्या नवऱ्याला धमकी देते, "ए गप्प बस रे, मध्ये मध्ये बोललास ना तर डिवोर्स देईल ना तुला. आणि हे घर कोण आता, हे सगळं सांडलेलं कोण साफ करणार आहे?" आता तो लगेच म्हणतो की "मी करतो ग बाई साफ." आता लगेच ती म्हणते, कर मग तू आणि तुझी आई नुसता त्रास देता मला दिवसभर." असं म्हणून ती तनतन करून त्या टेबलवर बसून जेवतीये. असो, पण आता इकडे बयो आणि ऑल टीमचं ठरलंय की मोलकरीण बनून तिथे जायचं. आता हे तर अंकिता पण म्हणतात हे करायचंय. आता इरा म्हणते येस, हे काम एकच व्यक्ती चोख पद्धतीने करू शकते. अंकिता म्हणते कोण? आता या हेतलला वाटतं तिलाच सांगते इरा, कारण इरा तिच्याकडे बघत असते. आता लगेच ती म्हणते नाही नाही बाबा, मला नाही जमणार, अंकीला सांग, अंकी छान दिसते मोलकरीण म्हणून, हिलाच सांग. आता इरा म्हणते काय यार गाईस तुम्ही. आता अंकिता म्हणते मी काय कामवाली दिसते का तुला? मी नाही करणार. हेतल म्हणते मी पण नाही दिसत कामवाली, मी नाही करणार काम. आता दोघींमध्ये भांडण लागलेले असतात. इरा म्हणते अरे गाईज, हे तुमच्या दोघांमध्ये नाहीये, मी बयोबद्दल बोलतीये, बयो करेल ना हे काम. इरा जेव्हा असं बोलते तेव्हा सगळेच जण इराकडे बघायला लागतात, अगदी बयो सुद्धा. प्रेक्षकांनो, इतक्या रात्री रिव्ह्यू देतीये, प्लीज लाईक करायला विसरू नका हो. प्लीज प्लीज लाईक करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा. असो, तर आता शुभमकर म्हणतात की अगं इरा काय बोलतेस तू? इरा म्हणते बाबा मला असं नव्हतं म्हणायचं. अरे बयोला कळतं हे सगळं, ती परफेक्ट आहे या जॉबसाठी असं मला वाटतं. आरव म्हणतो पण रिस्क आहे ना या प्लॅनमध्ये. बयो म्हणते अरे कोणाचं भलं होणार असेल तर काय हरकत आहे रिस्क घेण्यासाठी. आता यांच्या एकमताने ठरलंय की अरे हां बयोच काम करेल. पण आता बयो म्हणते अरे पण त्यांच्या सुनेने मला बघितलं ना हॉस्पिटलमध्ये. मग आता विशाल म्हणतो इरा करेल ना हे काम. सगळेच जण विशालकडे बघायलाच लागतात. इरा म्हणते काय बोलतेस तू विशाल, मला नाही जमणार बाबा. आता इरा नाही नाही म्हणत असते. इरा म्हणते मला कसं जमेल, ती बाई तर मला लगेच पकडून घेईल. नाही रे बाबा, मला नाही जमणार. आता विशाल म्हणतो असं काय करतेस इरा, अगं माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू हे करू शकतेस. आता तो इराला मोटिवेट करतोय मुद्दाम. तो म्हणतोय की अगं तू हे सगळं सहज करायला अगदी केपेबल आहेस, म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी, माझ्यासाठी तू हे काम नक्की करशील याची खात्री आहे मला. विशालने हिला हरभऱ्याच्या झाडावर चढवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. आता तो म्हणत असतो अगं इरा कमॉन, तू करू शकतेस. आता इरा जरा वेळ विचार करते आणि म्हणते बरं ठीक आहे, आता विशालचा एवढा विश्वासच आहे तर काय, आता विशाल म्हणतोय म्हणून करते मी काम. आता इरा तयार झाली आहे. आता बयो म्हणते चालेल, आता आपण पुढचा प्लॅन करूयात. आता इरा म्हणते पण कसं करायचंय मला कळत नाहीये. बयो म्हणते तू कशाला टेन्शन घेतेस, मी आहे ना, मी सांगते ना तुला. आता उद्या सकाळी आपल्याला 9 वाजता आजीच्या घराबाहेर भेटायचंय, डन. आता हे तर अंकिता म्हणतात येस डन, पण मी ना म्हणजे आपण या मिशनला भारी नाव देऊ. हेतल म्हणते की आपण या मिशनला नाव देऊया. काय नाव होतं त्या आजींचं? आता ही अंकिता म्हणते लुतलुते. आता ती म्हणते नाही ग, त्यांचं आडनाव नाही ग, लुकतुके आडनाव आहे त्यांचं. मग आता यांचं ठरलंय मिशन आजी लुकतुके तयार व्हायचे. आता इरा तयार होऊन आली आहे बरं का, मस्त दिसतीये ती या गेटअपमध्ये. सगळ्यांनी इरासाठी तरी एक एक लाईक करा. आता बयो म्हणते इरा तुला मस्त जमणार आहे. इरा आता आधी तर कॉन्फिडंट असते, पण आता आत गेल्यावर तिला खूप भीती वाटते. आता बयो सांगते की हे बघ आज जाऊन व्यवस्थित लक्ष दे इरा, काय तुला विचित्र वाटतंय, काय वेगळं वाटतंय, लगेच व्हिडिओ काढ जमलं तर. आता इरा म्हणते गाईज मला जमेल ना. आता ही अंकिता आहे तर सगळेच तिला मोटिवेट करतात, इरा तू करू शकतेस, तू फक्त टेन्शन घेऊ नकोस. बयो म्हणते तू सगळं छान करणार आहेस इरा, ऑल द बेस्ट. तर आता या सगळेच जण इरा इरा असं म्हणून तिला चेअर्स करत असतात, म्हणजे प्रोत्साहित करत असतात. आता ही इरा तिथे दरवाजाजवळ जायसाठी घाबरत असते, नको नको मला भीती वाटते, मी नाही जात. आता बयो म्हणते अगं असं काय करतेस इरा, असं करून कसं चालेल सांग बरं. आता आरव पण म्हणतो का ग इरा, विश्वास सरांनी विश्वास दाखवला आणि तुझ्यावर, त्यांच्या विश्वासाला तडा नको जाऊ देऊ, तू टेन्शन नको घेऊस. बयो म्हणते लक्ष देऊन काम कर, ऑल द बेस्ट. आता या सगळ्यांनी ठरवलंय आज जायचंय. आता कशीबशी इरा तिथे पोहोचते काय, हे सगळेजण लोटतात तिला. आता इरा दरवाजा वाजवायचा प्रयत्न करते पण खूप घाबरत असते, पुन्हा माघारी परतत असते. पण आता बयो तिला म्हणते जा जा वाजव. आता शेवटी एका पॉइंटला इरा दरवाजा वाजवते आणि उघडते ती बाई दरवाजा त्या आजींची. इरा आता भीतभीतच बोलते तुम्हाला कामवाली बाई पाहिजे ना, ते मी त्यासाठी आले आहे. आता ती सून म्हणते की तुला कसं काय माहिती, तू कोण आहेस? आता लगेच ती इरा म्हणते ते बाजूच्या बंगल्यामध्ये आहेत ना ते त्या ताई, त्यांनी सांगितलं की तुम्हाला मेड पाहिजे. आता लगेच ती म्हणते मेड मेड म्हणजे
आता लगेच इरा म्हणते कामवाली बाई, आता हिला हिचे इंग्लिश काही लपवता येईना. आता ती जरा संशय घेते हिच्यावर, इरावर, आणि म्हणते तू नक्की कामवाली बाईच आहेस ना. आता मात्र इरा पूर्ण घाबरली आहे की आपलं भांडं फुटलं तर नसेल, आणि प्रेक्षकांना बयोला पण आलंय टेन्शन. असो, तर आता पुढच्या भागामध्ये मजा येणार आहे बघायला. उद्याचा भाग अजिबात स्किप करू नका. आता या इराच्या गळ्यामध्ये काही नसतं तर ती विचारते तुझं लग्न झालंय का. नाही, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाहीये म्हणून विचारलं. आता इरा म्हणते अहो माझी परिस्थिती खूप बिकट आहे हो, चांगलं कामं करते मी, पण आता या बाईला काय झालं कोणास ठाऊक. आता ती इराला म्हणत असते तू निघ इथून, मला तू नकोच आहेस. आता इरा तिथून जात असते तेव्हा जोरात ओरडते थांब जरा. काय वाटतं प्रेक्षकांनो, ही इराला कामावर ठेवेल का. काय ना प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप मोठा दाखवला त्यांनी, म्हणून मी तुम्हाला जरा फास्ट सांगायचा प्रयत्न केला. छान होता आजचा भाग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा हा प्रेक्षकांनो. आता जास्त आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. काय वाटतं तुम्हाला, या आजींच्या या कजाक सुनेचा त्रास ही टीम कमी करेल का, मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.